वाकमे ते बारामतीच्या माळेगावमधून नीरा बारामती रोड विद्यार्थ्यांनी ठेवला रोखून जास्त बस मिळण्याबाबत विद्यार्थ्यांनी केली मागणी। माळेगावचे काही पत्रकार व युवा कार्यकर्ते देखील विद्यार्थ्यांच्या मदतीला परिवहन महाव्यवस्थापक घनश्याम शिंदे यांना केली विद्यार्थ्यांनी मागणी। आपण आता बारामती नीरा रस्त्यावरती आहेत आणि या ठिकाणी कॉलेजची मुलं या ठिकाणी असतात आणि गेले कित्येक दिवसापासून या ठिकाणी बसचा प्रॉब्लेम या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतोय। काही विद्यार्थी या ठिकाणी अगदी रात्रभर सकाळी शाळेत आल्यानंतर रात्रभर एसटीची वाट बघत असतात, परंतु बारामती या ठिकाणी एक संवेदनशील ठिकाणी या ठिकाणी बारामतीत आज एसटीचा प्रश्न निर्माण होताना आपल्यासोबत एसटी अद्याप येत नाही। हा वाहतुकीचा प्रश्न वारंवार या ठिकाणी सतत होतो। सकाळी 6:30 वाजता घरने निघलेलो तर 7 वाजता आमचं कॉलेज असं 7 ते 8 तास शिक असते। 2:30 वाजल्यापासून इथं थांबलो। आता जवळजवळ संध्याकाळ होत आली बारामती 6-6:30 वाजता आले। स्टॉपला एसटी थांबलीच नाही। स्टॉपला एसटी थांबतच येताना नाही। बारामतीहूनच भरून येते आणि डायरेक्ट सरळ जाते एसटी इथून तुम्ही पास वगैरे काय काढलेले पास आहेत? काढले पास आम्ही आहेत ना। पूर्ण त्याचे पैसे भरतो। आम्हाला त्याचा मोबदलाच नाही आलीवर काय आली तरी गाडी तिकडून भरून येते, इथं थांबत नाही। थांबली तरी तिकडं पुढं जाऊन थांबते आणि जरी इथं थांबली तरी गाडी थोडी पण जागा नसते। आता तुमची मागणी काय आहे? आमची मागणी आहे की बाबा आम्हाला जे आमच्या शिक्षणाची वेळ आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे का नाही सेपरेट आम्हाला separate दोन एखादी बस ठेवावी आमच्यामध्ये। शाळेत जेव्हा कॉलेज सुटते तेव्हा सकाळी किती वाजल्यापासून कुठं जायचंय तुला आणि कसं आलायस? मी वडगाववरून येतो सकाळी 7च्या एसटीनं वाटतो। आता संध्याकाळी आम्हाला 2:30 ते 3ची एसटी आहे का नाही, त्या टायपिंगमध्ये त्यांनी माझ्या मताने 2 तरी एसटी सोडवत। सकाळी येताना पण हाच प्रॉब्लेम आहे आणि जाताना पण हाच प्रॉब्लेम। सकाळचे लवकर येतो ना त्यामुळे जास्त करूनच तेवढे प्रॉब्लेम, पण जायच्या वेळेस खूप प्रॉब्लेम आहे। वरनं बारामतीहूनच याच्यात खूप प्रॉब्लेम। जर आपण बघितलं तर विद्यार्थ्यांचा हा प्रॉब्लेम या ठिकाणी बारामतीमध्ये या संवेदनशील बारामतीमध्ये हा प्रॉब्लेम कधी सुटणार असा सकाळचं आम्हाला पण पंचिंग असते, आम्हाला गेलं पाहिजे टायमिंग जायची। त्यांनी काय म्हणायचं 5 मिनिटांनी येतो, 5 मिनिटांनी येतो, 1 मिनिट चालत नाही आम्हाला। या ठिकाणी काही या ठिकाणी सरकारी कर्मचारी पण आहेत, परंतु या ठिकाणी एसटी वेळेवर येत नसल्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी आपला राग व्यक्त केलेला आहे आणि या ठिकाणी एसटी बस या ठिकाणी रोखून धरलेली आहे। आपण बघू शकता